सुधीरी आणि वहिनी, उपस्थित सर्व नागरिक सज्जन माता भगिनी असं मी म्हणतो नेहमी, पण आज अनौपचारिक कार्यक्रम आहे त्याच्यामुळे उपस्थित सर्व आप्तजन सर्वांना नमस्कार. सुधीरींचा माझा सोबत राहून काही करायचा संबंध फार कमी आहे तुमच्या सर्वांच्या मानाने, पण जेव्हा जेव्हा जितका तो आला तितका तो खूप इंटेन्स होता. म्हणजे ज्या सान्निध्यातून माणूस कळतो अशा प्रकारचे ते प्रसंग होते. नाव ऐकलं होतं आणि दुरून पाहत येतो एकमेकांना. मी नागपुरात शिकत होतो तेव्हा तेही शिकत होते आणि तेव्हा नागपुरात तरुणांच्या मारामाऱ्या वगैरे व्हायच्या, म्हणजे कराव्या लागायच्या. त्यामुळे विद्यार्थी परिषदेत काम करणारा गट, एक राष्ट्रीय आघाडी अशी होती त्यावेळेला, त्याचे लोक, आम्ही संघाचे कार्यकर्ते, असे कुठे ना कुठेतरी एकत्रित येत असत. तर महाराष्ट्र सरकारने एक शिबिर, कॉलेज विद्यार्थ्यांचं नेतृत्व शिबिर असं वारणानगरला आयोजित केलं आणि आमची युनिव्हर्सिटी तेव्हा पंजाबराव कृषी विद्यापीठ झालं होतं. फार छोटी युनिव्हर्सिटी, त्यातले जे 9-10 आम्ही सिलेक्ट झालो त्यात आम्ही 3-4 स्वयंसेवक होतो. बाकी स्वयंसेवक नसले तरी फारसे सार्वजनिक कार्यात न पडणारे, कॉलेजच्या इलेक्शनला उभे राहणारे वगैरे असे होते. आणि नागपूर युनिव्हर्सिटीची सिलेक्शन कमिटी त्याच्यात बल्लूजी खांडेकर होते. त्यामुळे 18च्या 18 संघ स्वयंसेवक, संघाच्या कामाशी संबंधित विद्यार्थिनी वगैरे असं सगळं होतं. आणि तिथे वारणानगरला गेल्यावर आमची भेट झाली. तिथे कळलं आम्हाला आम्ही आलो आहोत. एरवी शाखेत वगैरे सगळे नियमित जातातच असं नाही, विशेष करून कॉलेज विद्यार्थी संघाचे असतात पक्के. भाऊराव असं म्हणायचे 2 प्रकार असतात स्वयंसेवकांचे, संघाईट आणि संघिष्ट. संघाईट म्हणजे रोज शाखेत नियमित जातात, हाफ पॅन्ट घालून जातात, सगळ्या कार्यक्रमांना उपस्थित असतात वगैरे वगैरे. आणि संघिष्ट अशा वेळेला चुकूनच दिसतात, पण कोणी वेडवाकडं जर संघाविषयी कुठे बोललं तर कोणाला न विचारता जाऊन त्याला 2 थोबाडीत मारून येणार. तसे दोन्ही प्रकारचे आम्ही तिथे लोक होतो. परंतु तिथे आम्ही आता एकत्रित आल्यामुळे हिंमत वाढते. जे लोक एकत्रित आल्यामुळे हिंमत वाढते असे सगळे लोक तिथे होते. आणि त्याच्यामुळे ठरवलं की ती शाखा लावायची. 5 दिवस होतो, 5ही दिवस शाखा लावली. अनुभव असा आला, पहिल्या दिवशी वारणानगरच्या त्या सहकारी साखर कारखान्याच्या कॉलेजमध्ये, कॉम्प्लेक्समध्ये, हॉस्टेलचं कॉम्प्लेक्स होतं, 4ही बाजूला उंच इमारती, मध्ये मोकळी जागा, तिथे लावायची. तिथे आम्ही आमच्या भिडीमुळे आमचे 9 आणि असे 27 लोक उभे राहिलो. शाखा लावली आणि तेव्हाचं प्रातस्मरण सुरू केलं. त्या वातावरणात असल्यामुळे आवाज आपोआपच जोरात यायचा. तर सुरू झाल्याबरोबर खिडक्या उघडल्या, लोक पाहायला आले आणि 150 लोक खाली आले, मुलं मुली, आणि रांगेत येऊन उभे राहिले. तेव्हा लक्षात आलं की किती स्वयंसेवक आहेत. आणि मग त्यात काय इरादा होता महाराष्ट्र शासनाचा माहीत नाही, पण वामपंथी विचारांचे किंवा सोशलिस्ट वगैरे असे सगळे लोक चांगले दिग्गज, गप प्रधान होते, आपले दी.के. बेडेकर होते, असे सगळे यायचे. आणि स्वाभाविक त्या वातावरणात पहिल्यांदा गुरुजींचा उल्लेख पहिल्याच दिवशी झाला. कुमार सप्तर्षींच्या संघटनेतला एक विद्यार्थी बोलला तेव्हा. आणि ज्या देशात आजही चातुर्वर्ण वगैरे मांडणारे गुरुजीसारखे लोक आहेत, त्या देशाची स्थिती काय अपेक्षित करावी असं काहीतरी बोलला ते. त्याच्यामुळे आमच्या प्रतिक्रियाही सुरू झाल्या. आणि 5 दिवस तो जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये जे वातावरण
कदाचित आयोजकांना अपेक्षित असेल त्याच्या बरोबर विरुद्ध वातावरण तिथे उभं राहील. पण या प्रसंगात एक लक्षात आलं, मी जे म्हणालो की सान्निध्यामुळे हिंमत वाढते असे लोक असावे लागतात. सान्निध्य असतंच, पण हिंमत वाढतेच असं नाही. हिंमत वाढायला जसे लोक असावे लागतात तसे तिथे मला सुद्धा मिळाले. ते नसते तर मीही तिथे बोललो असतो का माहीत नाही. तर हे हिंमत का वाढते? कारण ती निष्ठा म्हणतात ती पक्की असते आणि त्याच्यामुळे एकाचा आधार दुसऱ्याला असं म्हणून सगळे उभे राहतात. संघाचं स्वयंसेवकत्व आपलं किती आहे हे अशा प्रसंगातून कळतं. कोणाचं किती